नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. चला आज नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, स्वामी समर्थ महाराजांची जयंती जवळ येत आहे. म्हणजे स्वामी महाराज ज्या दिवशी प्रगट झाले, त्यांनी अवतार घेतला, तो प्रगट दिवस. तर त्या स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाबद्दल आज आपण बोलणार आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं किंवा ऐकलं की आपल्याला खूप मोठा आधार मिळतो, धीर येतो की प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिवस किंवा जयंती चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असते. यावर्षी 31 मार्च वार सोमवार 2025 या दिवशी स्वामी महाराजांची जयंती आहे. आपल्यासाठी हा खूप मोठा महोत्सव आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी महाराज प्रगट झाले. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी महाराज अक्कलकोटला आले. ते मंगळवेढ्याहून जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा ते प्रथम खंडोबा मंदिरात आले. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया. त्याचवेळी ते अक्कलकोट नगरीमध्ये आले आणि तिथं त्यांनी बरेच दिवस वास्तव्य केलं. त्यांनी बरेच चमत्कार केले. अगदी राजापासून रंकापर्यंत सर्वांनाच त्यांनी जीव लावला, आपलेसे करून घेतले. श्रीपाद, श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. गाणगापूरचे ते नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात प्रगट झाले. आणि तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. म्हणून हा दिवस स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिवस म्हणून किंवा जयंती म्हणून आपण साजरी करतो. तर यावर्षी 31 मार्च रोजी स्वामी महाराजांची जयंती आहे किंवा प्रगट दिन आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी सेवेला सुरुवात केलेली आहे. जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी ह्या निमित्ताने अजूनही नवीन सेवेची सुरुवात करावी, संकल्प करून सेवा करावी. म्हणजे सेवेची सवय लागते आपल्याला. हळूहळू तुम्ही सेवा करायची मग वाढू शकता. जे नवीन सेवेकरी आहे त्यांना सेवा करायची इच्छा आहे, त्यांनी हे स्वामी समर्थ महाराजांचं प्रगट दिवसाचं औचित्य साधून सेवेला सुरुवात करावी. किंवा ज्यांना वेळ नसतो तर त्यांनी कमी वेळात ही जास्तीत जास्त संकल्प करून सेवा करावी. ही सेवा 21 दिवसांची करायची असते, 11 दिवसांची असते, 7 दिवसांची पण असते. आता मी तुम्हाला 11 दिवसांची स्वामींची सेवा कशी करायची, त्याचे नियम हे तुम्हाला मी सगळे सांगते. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, 31 मार्च रोजी महाराजांचे प्रगट दिनाचं म्हणजे स्वामी जयंतीचं औचित्य साधून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. ह्या सेवेत सर्वात महत्त्वाचं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. आता या पारायणची सेवा तुम्ही 21 दिवसाची करू शकता, 11 दिवसांची पण करू शकता, 7 दिवसांची पण करू शकता. जर तुमची इच्छा असेल तुम्ही जास्त पण करू शकता. तर पहा, स्वामीचरित्र सारामृत श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय प्रिय स्तोत्र आहे. हा श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला आणि सेवा करायची तर तुम्ही तुमच्या जवळच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून तिथून हा ग्रंथ घेऊ शकता. किंवा तुम्ही कधी अक्कलकोटला गेलेले असाल, तिकून ग्रंथ आणलेला असेल तरी पण तो चालेल. आता पारायण कसं करायचं किंवा पारायण करण्याची पद्धत. तर या ग्रंथातील ना स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील आपल्याला 1 ते 21 अध्याय एकाच वेळी वाचायचे, म्हणजे आपलं एक पारायण पूर्ण होतं. असे तुम्ही पारायण करू शकता. आता तुम्ही 11 पारायणचा जर संकल्प केला असेल, तुम्ही 11 दिवसात 11 पारायण करू शकता. हे प्रगट दिवसाच्या अगोदरही चालू करा किंवा नंतरही करा. जसं तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता. एकदा तुम्ही संकल्प करून सेवा सुरू केली की रोज एक पारायण तुम्हाला करायचंच आहे. तुम्हाला जमत असेल तर एका दिवसात तुम्ही 2 पारायण करू शकता, 3ही करू शकता. मध्ये जर काही अडचण आली तर तेवढे दिवस जाऊ द्या आणि पुन्हा ही सेवा तुम्ही सुरू ठेवू शकता. तर आता बघा, बऱ्याच जणांना असं वाटतं की संकल्प करून ही सेवा करावी का. तर संकल्प करून पण करावी आणि तशी पण तुम्ही करू शकता. पण संकल्पामुळे काय होतं,
महाराज ही सेवा आपल्याकडून पूर्ण करून घेतात. संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधलो जातो, जोडलं जातो आणि तितक्याच काळजीने आपण ती पूर्ण करतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही संकल्प करूनच सेवा करा. फक्त संकल्प करताना आपल्या इच्छा, अपेक्षा न ठेवता किंवा स्वतःसाठी काही न मागता ही सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी मी करणार आहे आणि स्वामी समर्थ महाराजांनाच विनंती करायची की तुम्हीच करता करवित आहात आणि तुम्हीच ही सेवा माझ्याकडून जास्तीत जास्त स्वरूपात करून घ्या आणि झालेली सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या, अशी महाराजांकडे आपण प्रार्थना करायची. यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ नवीन घ्या, त्यावर थोडीशी खडीसाखर घ्या आणि तुमच्या जवळच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात जा. तिथं महाराजांना हे नारळ आणि खडीसाखर अर्पण करा आणि मग महाराजांना विनंती करा. मी स्वामीचरित्र सारामृताचं जे पारायण करणार आहे ते पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, अशी स्वामींना विनंती करायची. आणि तुमच्याजवळ जर स्वामी समर्थ सेवा केंद्र नसेल किंवा तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच महाराजांना नारळ आणि खडीसाखर अर्पण करू शकता. कारण आपल्या प्रत्येकाच्याच घरी स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती हे असतेच, तेव्हा तुम्ही हे घरी पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्पामुळं काय होतं की आपण महाराज आपल्याला आहे ना कुठल्याच प्रकारच्या अडचणी येऊ देत नाहीत आणि जी काही सेवा आहे ती महाराज पूर्ण करून घेतात. आता आपल्याला स्वामीचरित्राचं पारायण तर करायचं आहे, पण त्याचबरोबर आहे ना 11 माळी श्री स्वामी समर्थ असा महाराजांचा जप पण करायचा आहे आणि तारक मंत्र 1 वेळा किंवा तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्हाला तो तारक मंत्र पण घ्यायचा आहे. ह्या सेवेमुळं तुमची जी अवघड कामं आहेत किंवा जी अडलेली कामं आहे ती सगळी सोपी आणि सहज होऊन जातील. आणि तरीही पण महाराज आहे ना आपल्याला काही न मागता सगळं काही देतच असतात. करता करविता महाराजच आहेत, त्याच्यामुळे ते न मागताही आपल्याला बरंच काही देऊन जातात. फक्त योग्य वेळ आली की ते आपल्याला ते देतात. आपण फक्त स्वामी महाराजांच्या सतत सेवेत राहायचं आहे आणि आपल्या सेवेत सातत्य ठेवायचं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचं आपल्याला पारायण करायचं आहे. तर पारायण करत असताना संकल्प केल्यानंतर श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय आपल्याला एकाच बैठकीत वाचायचे. सोबतच आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ असा महाराजांचा जप करायचा आहे आणि शिवाय 1 ग्लास पाणी भरून घेऊन त्यावर आपल्याला आता उजवा आपला हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र पठण करायचं आहे, आपल्याला वाचायचं आहे. एवढी सेवा आपल्याला एकाच बैठकीत करायची. एवढी सेवा करायला फार तर 1-1.5 तास लागतो. जे नवीन आहेत त्यांना थोडंसं अजून वेळ लागू शकतो, फार तर 2 तास. तेवढ्या वेळेत आपण सहज बसू शकतो. आणि जर तुम्हाला ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही संकल्प करून श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा पण जप करू शकता. 11 माळा करा किंवा त्यापेक्षा पण जास्त करा. दिवसभरात तुमचा भरपूर नामजप होईल. किंवा तारक मंत्राचा सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. हळूहळू तुमची आवड वाढेल आणि तुम्ही सेवा नक्कीच आणखी जास्तीत जास्त कराल. नवीन असाल तर संकल्प करूनच ही सेवा करा, कारण संकल्पामुळे आपण सेवेशी बांधले जातो, त्यामुळे ती पूर्ण होते. आणि निस्वार्थी सेवा करा. आणि ही सेवा आहे ना स्वामी महाराजांसाठी करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जे नवीन सेवेकरी आहे त्यांनी स्वामी जयंतीच्या निमित्ताने ना सेवा नक्कीच सुरू करा. त्यांना या सेवेचा नक्कीच लाभ होईल. हे बघा, आपण खूप भाग्यवान आहोत की आपण महाराजांची सेवेकरी आहेत. महाराजांनी सेवेसाठी आपल्याला निवड केलेली, त्यांनी करता करविता तेच आहेत. आपल्याला सेवेत येण्याची संधी पण त्यांनीच दिलेली आहे आणि ही संधी आपण सोडायची नाही. जशी जमेल तशी स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. हीच स्वामींची इच्छा आहे, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर ते पण गुरुचरित्राचं पारायण पण तुम्ही करू शकता. आणि गुरुचरित्राचं पारायणसुद्धा तुम्ही शक्यतो संकल्प करूनच करा, म्हणजे शक्यतो कुठलीही अडचण येत नाही. स्वामी महाराज ती सेवा आपली पूर्ण करून घेतात.
आणि ही सगळ्या सेवा तुम्हाला करायची तर तुम्हाला काही नियम पाळायचेच आहेत. तर ते नियम सांगते मी तुम्हाला. मांसाहार पूर्ण बंद करायचा आहे. परान्न घेऊ नका. बाहेरगावी जाऊ नका. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करा आणि अगदी न घाबरता महाराजांच्या सेवेला सुरुवात करा. प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत. तुम्हाला स्वामी सेवेत आलेले अनुभव मला कमेंट करून नक्की सांगा. ती कमेंट वाचून किंवा तुमचा आलेला अनुभव वाचून एक नवीन स्वामी सेवेकरी घडू शकतो आणि एक नवीन सेवेकरी जर घडला तर ते पुण्य तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि एकदा जर सबस्क्राईब केलं असेल तर आता लाईक आणि शेअर नक्की करा. माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.